प्रेज लॉर्ड. सर्वांना सलाम. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. आज या व्हिडिओ बनवताना मला आनंद वाटतो. आत्ता जस्ट होळी झालेली आहे आणि होळी गेल्यानंतर बरेचसे लोक मला म्हणाले, प्रार्थना करणारे लोक, की पास्टर आपण होळी साजरा केली पाहिजे का? आम्ही होळी साजरा केली पाहिजे का? आम्ही पुरणपोळ्या केल्या पाहिजे का? आणि आम्ही होळी जाळली पाहिजे का? आणि मी त्यांना मार्गदर्शन केलं. परंतु मला असं वाटतं की अनेक जणांना हा प्रश्न असेल, तर मुळे मी वचनातून आज सांगू इच्छित आहे की बायबल काय सांगतं आम्हाला आणि बायबलमध्ये होळीबद्दल काय म्हटलेलं आहे. तर आपण वाचूया यिर्मयाचा ग्रंथ जुन्या करारामध्ये 7वा अध्याय 16 पासून 20 वचनापर्यंत. येशू ख्रिस्ताचं वचन आम्हाला सांगतं, या ठिकाणी मूर्तीपूजेमुळे देवाचा क्रोध होतो. स्पष्ट हेडलाईन आहे आणि त्या ठिकाणी त्या हेडलाईनच्या अंडर हा सगळा शास्त्रभाग येतो. मूर्तीपूजेमुळे देवाचा कोप होतो. तर काय मूर्तीपूजा आहे आणि कसा देवाचा कोप होतो? त्यामुळे आपण वाचूया. 16 वचनात स्पष्ट म्हटलेलं आहे, याकरता तू ह्या लोकांसाठी प्रार्थना करू नकोस, आरोळी व विनंती करू नकोस, माझ्याजवळ मध्यस्थी करू नकोस, कारण मी ऐकणार नाही. परमेश्वर यिर्मयाला म्हणत आहे की तू या लोकांसाठी प्रार्थना करू नकोस, माझ्याकडं विनंती करू नकोस आणि मध्यस्थी करू नकोस, यासाठी कारण माझा कोप यांच्यावर आहे, मी तुझी विनंती ऐकणार नाही. का कोप परमेश्वर म्हणतो माझा या लोकांवर आहे आणि का परमेश्वर म्हणतो की मी तुझी विनंती ऐकणार नाही? असं का म्हणत आहे परमेश्वर? तर या लोकांच्या कृतीबद्दल परमेश्वर पुढच्या 17 वचनात म्हणत आहे. आणि काय म्हणत आहे? यहुदाच्या नगरात व यरूशलेमच्या रस्त्यात ते काय करतात ते तू पाहतोस का? ते तू पाहतोस ना? मुले बाळे काटक्या जमा करतात आणि वडील माणसे अग्नी पेटवतात आणि आकाश राणी प्रित्यर्थ पोळ्या कराव्यात व अन्य देवांच्या प्यारपणाकरिता द्यावीत म्हणून स्त्रिया कणिक तिंबतात, असे ते मला क्रोधास पेटवतात. या ठिकाणी 3 गोष्टी परमेश्वर म्हणत आहे. लेकरं बाळं काय करतात? रस्त्यावर काटक्या जमा करतात आणि रस्त्यावर आकाशराणीसाठी होळी तयार करायसाठी तयारी करतात. आता आपल्या देशातील होळी जी आहे, प्रत्येक घरामध्ये आतमध्ये नाही जाळल्या जात. होळी जी आहे घरात नाही जाळल्या जात, रस्त्यावर जाळल्या जाते. प्रत्येक वेशीमध्ये, गावाच्या वेशीमध्ये जाळल्या जाते आणि गावातल्या प्रत्येक घराच्या दारामध्ये, रस्त्यावर होळी केल्या जाते. आणि काटक्या कोण आणतात? आम्हाला माहीत आहे. तरुण लेकरं, बालकं काड्या जमा करतात, काटक्या लाकडं जमा करतात आणि पेटवतात कोण? सिनियर सिटीजन, वरिष्ठ मंडळी, वडीलधारी मंडळी त्या होळीला अग्नी लावतात आणि मग सगळेजण तिथे काय करतात? बोंबा मारतात. बोंबा मारतात. बोंब मारणे ही पद्धत जी आहे ही एक पश्चातापाला दर्शवते. एक काळीमा नाही, आज आमचा दिवस हा काळा आहे किंवा अशुभ आहे असं दर्शवतो. बोंब कधी मारतो मनुष्य? आपल्यामध्ये अजून एक बोंब मारण्याची जर प्रथा पाहिली तर जे लोक अंत्ययात्रेला जातात, ज्या व्यक्तीचा वडील वारलेले असतात आणि मग ते प्रेत करताना तुम्ही पहा, एक मडकं पाण्याचं घेतात आणि 5 ते 7 राऊंड मारतात आणि जेव्हा ते मडकं टाकलं जातं, त्याचा वडील मेल्यामुळं तो व्यक्ती मडकं फोडल्यानंतर बोंब मारतो आणि बो करतून बोंब ठोकतो, यासाठी की तो दाखवतो की मला दुःख झालेलं आहे, मला वेदना झालेल्या आहेत, मला हा शोकाची बोंब आहे. आणि या ठिकाणी म्हणलेले ते स्वतःला काळीक फासतात. वडील माणसं आग पेटवतात आणि त्यानंतर 19 वचनामध्ये काय म्हणले? परमेश्वर म्हणतो ते मला संताप आणतात, कारण स्वतःला संताप करून घेऊन आपले तोंड काळे करतात. संताप दाखवण्याचे, बोंब मारणं म्हणजे संताप दाखवणं. परमेश्वर म्हणतो मला संताप नकोय, पश्चाताप पाहिजे. संताप नको आहे. आज बरेचसे लोक संताप करतात की नाही, आपण दुःखी आहोत, नाही हे आमच्या जीवनात नाही व्हायला पाहिजे, आम्ही हे नाही करायला पाहिजे. फक्त संताप व्यक्त करतात. आमच्या जीवनात काही चांगलं नाही, चांगलं व्हायला पाहिजे. आमच्या घरात काही चांगलं नाही, चांगलं व्हायला पाहिजे. नाही का? कधी काही लोक देवावरचं पण संताप प्रगट, नाही देवाला दिसत नाही का? पण लोक पश्चाताप करत नाही. म्हणून तर येशू ख्रिस्त म्हणतो, काय म्हटलेलं आहे? काळाची पूर्णता झाली, देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. आपापले पाप पदरी घ्या, पश्चाताप करा आणि माझ्यावर विश्वास ठेवा. जो आपले पाप पदरी घेतो, पश्चाताप करतो, देव त्याच्यावर दया करतो. संताप करणाऱ्यावर देव दया करत नाही, पण पश्चाताप करणाऱ्यावर देव दया करतो. म्हणून देवाच्या लेकरांनो, देवाचं वचन सांगते आपण होळी नाही साजरा केली पाहिजे. पुढं म्हणलेलं आहे
की स्त्रिया काय करतात, कणिक मळतात पोळ्या तयार करण्यासाठी. आणि आम्हाला माहीत आहे ऑब्व्हियसली की पुरणपोळ्या केल्या जातात होळीच्या दिवशी आणि लोक साजरा करतात. पण कोणासाठी इथे म्हणले आकाश राणी प्रित्यर्थ पुरणपोळ्या केल्या जातात. आकाश राणी, आकाशासाठी, आकाश राणी आकाशगंगेसाठी पुरणपोळ्या केल्या जातात, नाही का. आम्ही पाहतो इथे देवाचं वचन सांगतात, पेयाळपणे द्यावीत म्हणून स्त्रिया कणिक मळतात. आणि देवाच्या लेकरांनो, हे देवासाठी नाही आहे, मूर्तीपूजेसाठी आहे. आणि मूर्तीपूजा देवाला आवडत नाही. देव मूर्तीमध्ये बसत नाही. प्रभूचं वचन सांगते आकाशामध्ये जे काय आहे ते माझी हस्तकृती आहे. देवाने आकाश आपल्या शब्दाने रचलं. आकाशातील तारांगणं, आकाशातील नक्षत्रगण, आकाशातील सर्व तारे देवाने शब्दाने बनवले. देव म्हणतो आकाशातल्या निर्गमचं पुस्तक 20 अध्याय त्यात क्लिअरली म्हणलं आहे, आकाशाच्या खाली पृथ्वीवर, पृथ्वीच्या वर आकाशामध्ये जे काय आहे कशाची मूर्ती करू नकोस आणि त्यांची पाया पडू नकोस, त्यांची पूजा करू नकोस, पूजा करू नकोस असं स्पष्ट म्हणलेलं आहे. म्हणून पूजा करणाऱ्यामुळे मूर्त्यांची पूजा करणं, आकाशातील ताऱ्यांची, चंद्र तारे सूर्य यांची पूजा केल्यामुळे देवाचा कृपा. देव म्हणतो मी निर्माण केलेल्या वस्तूची तुम्ही पूजा करता पण माझं स्मरण तुम्ही करत नाही. देवाला क्रोध येतो. आणि म्हणून म्हणतो परमेश्वर म्हणतो यांच्यासाठी प्रार्थना करू नकोस आणि यांच्यासाठी तू मध्यस्थी करू नकोस. यामुळे 20व्या वचनात म्हणतो याकरता प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा माझा क्रोध, माझा संताप या स्थळावर, मानवावर, पशुवर, शेतातल्या झाडावर आणि भूमीच्या उपजावर वर्षेल, तो पेटत राहील, विझणार नाही. परमेश्वर म्हणतो असं जर केल्यामुळे माझा क्रोध होतो, तो क्रोध विझत नाही. म्हणून देवाच्या लेकरांनो, मला आशा आहे की तुम्हाला या वचनातून कळलंच असेल की आम्ही होळी साजरा केली पाहिजे की नाही. येशूवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांनी मूर्तीपूजा केली पाहिजे की नाही. आणि मूर्तीपूजा करू नये म्हणून क्लिअर देवाचं वचन सांगतं. आणि अशा लोकांसाठी प्रार्थनाही करू नको देवाचं वचन सांगतं. मध्यस्थी करू नको, कारण ते देवाला पेटवतात, देवाच्या क्रोधाला पेटवतात. म्हणून देवबाप करो, आपणाला आशीर्वादित करो. आम्हाला देवाची आराधना करायची आहे. देव स्वर्गात आहे आणि त्या एकाच देवाला फक्त येशू ख्रिस्ताने प्रगट केलेलं आहे. येशू ख्रिस्तच त्या देवाची प्रतिमा आहे. येशू ख्रिस्तच आम्हाला देवाकडे घेऊन जाऊ शकतो. आमच्या कर्मांनी नव्हे, सत्कर्मांनी नव्हे, आम्ही येशूवर विश्वास ठेवल्याद्वारेच देवाला संतुष्ट करू शकतो आणि तेव्हाच देव आपल्याला प्राप्त होऊ शकतो. प्रभू परमेश्वर करो, आपणाला येशूवर विश्वास ठेवण्यास आणि येशूच्या आज्ञा पाळून येशूच्या मागे चालण्यास सहाय्य आणि मदत करो. आमेन.